मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात आज विधिमंडळामध्ये भाष्य केलं। आजवरची ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले। 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याची मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। एकूण 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। तर महात्मा फुले योजनेअंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरती असलेली कर्जमाफी मिळालेली नव्हती, पण त्यांनाही कर्जमाफी दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। याशिवाय ज्यांनी 3 वर्ष नियमितपणे कर्ज भरलेलं आहे त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे। मात्र असं असलं तरी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये। केंद्र सरकारकडून डेटा मिळाल्यावरतीच कर्जमाफीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार याची अद्याप स्पष्टता नाही। आतापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे। टाळ्या याच्यानंतर वाजवा। हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती। यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती। मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय। आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल तरी त्याला कर्जमाफी मिळालेली नाही। इथे 2 लाखाच्या वर असेल तरी त्याला आपण ती कर्जमाफी देणार आहोत। दरम्यान योजनेमधल्या अटी मागे घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले। तर 8 दिवसात कर्जमाफी द्या, अन्यथा पुन्हा आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय। मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं की 2019ची अट आम्ही काढत आहोत। सर्वांनाच 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आणि जे रेग्युलर असणारे शेतकरी जे 14 लाख शेतकरी असतात त्यांना 26-27ची जी अट टाकण्यात आली होती ती सुद्धा काढणार असं जे घोषित केलं। मी मनापासून सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो। ज्या ज्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचे आभार व्यक्त करतो, या सरकारचे आभार व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, काय बदल करतात त्याची वाट पाहू। 8 दिवसामध्ये नाही बदल केले किंवा गंडवागंडवीचा प्रयत्न केला, फसवाफसवीचा प्रयत्न केला सरकारने, तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर राहील। काल आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने चाल करून आल्याशिवाय राहणार नाही। काल आम्ही मोजके लोक आलो, उद्या हजारो लाखो शेतकरी मुंबईत आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही।